नमस्कार सर्व दर्शकांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा। MCN न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। MCN तर्फे आयोजित रंग कवितांचे हे कवी संमेलन आज रंगणार आहे आणि त्या कवी संमेलनासाठी आपल्या कवितांचे रंग भरण्यासाठी अनेक नामांकित कवी आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, जे आपल्या कवितांचे रंग या कवी संमेलनामध्ये भरणार आहेत। त्यामध्ये डॉक्टर समाधान इंगळे यांचं मी स्वागत करतो। डॉक्टर शेख इक्बाल मिन्ने सर महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध गझलकार आहेत। डॉक्टर ललित अधाने सर महाराष्ट्रातले प्रसिद्ध कवी आहेत। 750च्या वर ज्यानं कीर्तनं केली आणि आपल्या कवितेच्या माध्यमातून तो समाज प्रबोधन करण्याचं काम करतोय असा अविनाश भारती आपल्यामध्ये उपस्थित आहे। आणि उत्तम वक्ता, उत्तम कवी, जाणकार लेखक असा धसू जाधव आपल्यामध्ये उपस्थित आहे। या सर्वांचं मी MCN कडून स्वागत करतो। धन्यवाद। खरं तर मराठी महिन्यांमधला शेवटचा सण म्हणजे होळीचा सण, अशी होळीच्या सणाची ख्याती आहे। आणि होळीचा सण म्हटलं की रंगांची उधळण करत येणारा सण असतो। आपल्या सभोवताली आज धुलीवंदनानिमित्त रंगांची उधळण होते आहे, रंगांचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि अशा वातावरणामध्ये कवितेचाही रंग भरला जावा या दृष्टिकोनातून MCN तर्फे हे कवी संमेलन आयोजित केलेलं आहे। खरं तर मराठवाड्याच्या दर्शकांसाठी हे कवी संमेलन असणार आहे आणि साहजिकच उन्हाळ्याची ही चाहूल लागलेली आहे। अरुण म्हात्रे म्हणतात की तडतडणारे ऊन साहतो मराठवाडा, तरी फुलांचे गाणे गातो मराठवाडा। असा फुलांचं गाणं गाणारा मराठवाडा आहे आणि इथं फुलांचीही उधळण होते आहे। आणि म्हणून शशिकांत कोळीच्या शब्दात सांगायचं तर रस्ता सुद्धा फुलांचा केला आहे, हा रस्ताही तुझ्याच गावी गेला आहे। म्हणून हा फुलांचा रस्ता सर्व दर्शकांच्या गावी घेऊन जाण्यासाठी हे कवी संमेलन आहे आणि कवी आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत। चला तर मग सुरुवात करूया या बहारदार कवी संमेलनाला। या कवी संमेलनाची सुरुवात मी ज्याचा मगाशी उल्लेख करून दिला तो 750च्या वर कीर्तनं करणारा प्रसिद्ध असा कीर्तनकार, उत्तम कवी अविनाश भारती, ज्याला फमू शिंदे सर लाडानं आणि गमतीनं असं म्हणत असतात की सुब्रमण्यम भारती आणि दिव्या भारती तुझे कोण असा हा अविनाश भारती। याच्यापासून आपण या कवी संमेलनाची सुरुवात करूया। अविनाश भारती। नमस्कार, सर्वांना होळीच्या शुभेच्छा देतो आणि कविता तुमच्या समोर ठेवतो। कवितेचं शीर्षक आहे चुडा। चुड्याचं वर्णन आणि तिचं वर्णन आणि चुडा तिच्यासाठी काय आहे आणि त्याच्यासाठी काय आहे याची भावना या शब्दामध्ये गुंफण्याचा प्रयत्न केलेला आहे। कविता गेय आहे। कवितेचं शीर्षक आहे चुडा। तुझ्या नाजूक हातात, तुझ्या नाजूक हातात सखे चुडा ही नाजूक, तुझ्या नाजूक हातात सखे चुडा ही नाजूक, माझी नजर भाऊक त्याला सारेच ठाऊक, माझी नजर भाऊक त्याला सारेच ठाऊक, तुझ्या चुड्याचा दिमाख नाही चालणार राणी, तुझ्या चुड्याचा दिमाख नाही चालणार राणी, हात हातात घेताच वाजे कर बैमानी, हात हातात घेताच वाजे कर बैमानी, आढ्यावर चाग थेंब, आढ्यावर चाग थेंब तस तुटत या मन, आढ्यावर चाग थेंब तस तुटत या मन, जशी पिच ते बांगडी तस पिचत या मन, जशी पिच ते बांगडी तस पिचत या मन, तुझ्या हातातला चुडा, तुझ्या हातातला चुडा सखे असा खुणावतो, तुझ्या हातातला चुडा
सखे असा खुणावतो तुला मिठीत घेताच बिचाऱ्याचा जीव क्या बात आहे. वा, वा. तुला मिठीत घेताच बिचाऱ्याचा जीव जातो. खेळ मांडा याच्या आधी सारा उधळ तोडाव. खेळ मांडा याच्या आधी असा उधळ तोडाव. म्हणूनच सोन खाची चुड्यावर केले घाव. क्या बात, क्या बात. म्हणूनच सोन खाची चुड्यावर केले घाव. चुडा जसा हातामंदी, चुडा जसा हातामंदी तसा जीव गुंतलेला. चुडा जसा हातामंदी तसा जीव गुंतलेला. चुडा कसा कासेना जीवापाड जपत्याला. चुडा कसा कासेना जीवापाड जपत्याला. क्या बात है. अत्यंत बहारदार अशा कवितेने या कवी संमेलनाची सुरुवात झालेली आहे आणि अत्यंत नाजूक भावना प्रेमाच्या या चुडा कवितेच्या माध्यमातून अविनाशनं मांडल्या आणि हा चुडा जपण्याचं आवाहन त्यानं केलं. खरं तर अशा अनेक भावभावना ज्या असतात प्रेमाच्या त्या जपून ठेवायच्या असतात. आयुष्याच्या संध्याकाळी त्यांची आठवण करून सहज दिवस निघून जातात आणि मला वाटतं होळीचंही तेच औचित्य आहे. होळी ही खरं तर वाईटाचा नाश करून चांगल्याची सुरुवात आपण होळीच्या दुसऱ्या दिवशीपासून रंगांची उधळण करून करत असतो आणि तेच या कवी संमेलनाचंही उद्दिष्ट आहे. आणि खरं तर मराठवाड्याचा जो रसिक आहे, दर्शक आहेत, हे सगळे जाणकार आहेत, जाणकार रसिक आहेत आणि ते या कवी संमेलनाचा नक्कीच पुरेपूर आस्वाद घेत आहेत यात माझ्या मनात काही शंका नाही. कारण की निसर्गावरती कवितेवरती प्रेम करणारी सगळी माणसं आहेत. मला नवाज देवबंदींच्या ओळी आठवत आहेत. ते फार सुंदर म्हणतात की रो देने से दिल का बोझ हल्का होता है, बारिश हो जाए तो मौसम अच्छा होता है. रो देने से दिल का बोझ हल्का होता है, बारिश हो जाए तो मौसम अच्छा होता है. दिल वाले ही कुदरत से मोहब्बत करते हैं, पैसे वालों का तो सब कुछ पैसा होता है. त्यामुळे ही सगळी दिलवाले माणसं आहेत आणि सगळे दिलवाले कवी आहेत. मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे अत्यंत जानदार कवी आहेत, शानदार कवी आहेत. मी इमानदार कवी आहे कारण इमानदारीनं हे कवी संमेलन आपल्याला पुढे न्यायचं आहे. चला तर मग आपल्या दुसऱ्या कवीला मी कविता सादर करण्याची विनंती करतो. आपल्यामध्ये उपस्थित असलेला धसू जाधव अत्यंत वजनदार कवी आहे. मी शब्दांच्या वजनाबद्दल बोलतोय. धन्यवाद निलेश. होळी आहे, होळीचं वातावरण आहे. मला अंजुम रहबरजी यांचा एक शेर आठवला की रंगों में घुली एक लड़की क्या लाल गुलाबी है. क्या बात है. रंगों में घुली एक लड़की क्या लाल गुलाबी है, सब देख के कहते हैं क्या चाल गुलाबी है. रंगों में घुली एक लड़की क्या लाल गुलाबी है, सब देख के कहते हैं क्या चाल गुलाबी है. पिछली बार भिगोया था जो तूने होली में, पिछली बार भिगोया था जो तूने होली में, यादों की निशानी का रुमाल गुलाबी है. क्या बात आहे. वाह वाह वाह. अशा सुंदर अशा होळीच्या दिनानिमित्त तेव्हा अनेक जण म्हणतात की तुम्ही काय घेतली काय, तुम्हाला काही वेगळंच सुचायला लागतं. तेव्हा मला माझा एक शेर आठवतो की घेतली मी नाही कधी, नाही कधी नशा केली. घेतली मी नाही कधी नशा केली, तरी तुझा प्रश्न असा की का असा नशेत आहे. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. वाह 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 वाह. का असा नशेत आहे. कविता हिंदी आहे आणि सगळी तुमच्या आवडीची असेल कारण तुमच्याच काळातली मी कविता लिहिली. आमच्या काळामध्ये असं काही नव्हतं. बर 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 बर. व्हॉट्सअप आला. ये बात उन दिनों की है, मोहब्बत खतों से हुआ करती थी. वाह. उन दिनों की है, मोहब्बत खतों से हुआ करती थी. न वो हमें देखते न हम उन्हें, न वो हमें देखते न हम उन्हें. अल्फाजों की किस्मत अच्छी थी, जो रोज मुलाकात होती थी. उन दिनों की है, मोहब्बत खतों से होती थी. वो अल्फाज होठों से टकराते नजर से देखा करती थी.
वाह वो अल्फाज होठों से टकराते नजर को देखा करती थी, कुछ गलत लिखा भी तो अनदेखा करती थी। आज भी वो खत संभल कर रखा है, वाह आज भी वो खत संभल कर रखा है। कल आंखों में आंसू आ गया, उसकी जब याद आती थी, बात उन दिनों की है, मोहब्बत खतों से हुआ। क्या बात है, क्या बात है, वाह रो वाह देते सबके आंसू जब उसकी याद आती थी, रो देते वाह। सबके रो आंसू देते सबके आंसू जब उसकी याद आती वाह। थी दोस्तों के। वाह वाह जब रो देते सबके आंसू जब उसकी याद आती थी, पहचान लेते हमारे वो आंसू, तब हमसे ज्यादा रोती थी। क्या बात है, समझकर अपना हमराही खत को गले से लगाया करती थी, बात उन दिनों की है, मोहब्बत खतों से हुआ करती। क्या बात है, वाह वाह बहुत अच्छा। पढ़कर खत उनका उम्मीद जाग जाती थी, हम्म। पढ़कर खत उनका उम्मीद उम्मीद जाग जाग जाती थी, वो भी जवाब देकर खत का खुशी बया करती थी। वाह वाह पढ़कर खत उनका उम्मीद जाग जाती थी, वाह। वो भी जवाब देकर खत का जब खुशी बया करती थी। लिखना चाहूँ मैं कुछ, लिखना चाहूँ मैं कुछ, बस वो सूरत याद आती थी। क्या बात है, वाह 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 मोहब्बत खतों से हुआ क्या बात है, वो क्या बात बहुत है, खूप. बहुत खूप. धन्यवाद. धम्मपाल जाधव यांनी विषय काढलाच आहे की बात उन दिनों की है की जब मोहब्बत खतों से हुआ करती थी. मला उदय प्रताप सिंग यांचा एक शेर आठवतो. ते असं म्हणतात की होता नहीं हर फैसला सिक्का उछाल के, ये दिल का मामला है जरा देखभाल के. होता नहीं हर फैसला सिक्का उछाल के, ये दिल का मामला है जरा देखभाल के. और मोबाइल के दौर के आशिकों को क्या पता, खत में रख देते थे कलेजा निकाल. ही खरं तर प्रेमपत्राची ताकद असते आणि ती धम्मपाल जाधव यांनी आपल्या कवितेतून मांडली. मगाशी त्यांनी एक त्यांचा स्वराची शेर म्हटला, तो मला थोडासा खटकला. या ते असं म्हटलं की घेतली मी नाही कधी नशा केली. पण सरी तो बसलेले आहेत. मला DN गांगण यांचा शेर आठवतो की ही खरे तर पिण्याची आणि पाजण्याची चीज आहे. आणि पाजण्याची चीज आहे, लोक का होतात पागल जाणण्याची चीज आहे. आणि त्यांना सल्ला म्हणून त्यांचे शेर ऐकवतो की कारणे नाही तर मोठी यार हो माझ्या पिण्याची, जिंदगी आहे सजा अन गरज आहे झिंगण्याची. आणि प्रॅक्टिकल बघ धम्मपाल की काय असते ही नशा सांगूनही करणार नाही, घेतले की उरत नाही गरज काही सांगण्याची. म्हणजे ही अशी नशा असते. आणि म्हणजे कवी कुठे कुठे पोहोचू शकतो कवितेच्या माध्यमातून, हे खरं तर धम्मपालने आपल्या पुढे मांडलं. आपल्यामध्ये उपस्थित असलेले बहारदार असे कवी आणि महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध असे निवेदक डॉक्टर समाधान इंगळे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपली रचना सादर करावी. नमस्कार. सर्व दर्शकांना रंगपंचमीच्या होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. फार मान्यवर अशा कवींसोबत हे कवी संमेलन आहे. मी MCNचे आभार मानतो की प्रेक्षकांसमोर कवी रसिकांसमोर पोहोचण्यासाठी एक चांगलं माध्यम उपलब्ध करून दिलं. आणि बघा की सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हे रंग लागले वेगवेगळे. आणि रंगांनी विचारलं नाही की मी कुठल्या धर्माचा आहे, आणि ज्याच्या गालावरती तो लागतो आहे तो कुठल्या धर्माचा. मंदिर मस्जिद गुरुद्वारों में बांट दिया भगवान को, धरती बाटी सागर बाटा मत बाटो इंसान. पण माणसांचे असे स्वभाव आहेत, त्या स्वभावामध्ये गुणही आहेत आणि दोषही आहेत. माझी कविता ही स्वभावाच्या दोषांना पकडते. आणि जिथं विसंगती आहे, जिथं जरा थोडासा विक्षिप्तपणा आहे, आणि होळीतून आपल्याला तेच करायचं आहे, आपले दुर्गुण जाळायचे असतात आणि सद्गुणांचा विकास करायचा असतो. आणि म्हणून मला अगदी या होळीच्या निमित्तानं हलकी फुलकी कविता सादर करावी जी माणसांच्या स्वभावाशी, स्वभाव गुणांशी आणि दोषांशी संबंधित आहे अशी कविता. तेव्हा इथं हे जे 6 कवी आहेत याच्यातले 3 कवी लग्न झालेले आहेत आणि 3 कवी लग्न झालेले नाहीयेत. कदाचित हे पण एक बॅलन्स इथं साधलेला आहे. म्हणून जी कविता सादर करतो ती कविता अत्यंत हलकी फुलकी आहे. या होळीच्या माहोलमध्ये ती सादर करावी असं मला वाटतं. वळतं त्याला कळत नाही, वळतं त्याला कळत नाही, अन कळतं त्याला वळत नाही, कसं सांगावं माणसाला काहीच कसं कळत नाही. क्या बात है, क्या बात है. वळतं त्याला कळत नाही, अन कळतं त्याला वळत नाही, कसं सांगावं माणसाला काहीच कसं कळत नाही. काय कळत नाही?
एका नवऱ्याला एकच बायको तेवढं मात्र बरं आहे. एका नवऱ्याला एकच बायको तेवढं मात्र बरं आहे. एकमेकावर शंका घेतात 100% खरं आहे. आपली सोबत असल्यावरही दुसऱ्याची पाहायला टाळत नाही. माणसाला काहीच कसं कळत नाही. माणसं फार इमानदार असतात. इमानदारीनं सकाळी बॅग घेतात, टिफिन घेतात आणि कॉलेजला जातात, ऑफिसमध्ये जातात. का जातात बरं ते ऑफिसमध्ये? स्वभावांचं वैशिष्ट्य मला जे वाटलं ते वाटलं. बायको पासून सुटका म्हणून माणसं ऑफिसवर फिदा असतात. बायको पासून सुटका म्हणून माणसं ऑफिसवर फिदा असतात. ऑफिस मध्ये सही पुरते आणि कॅन्टीन मध्ये जादा असतात. हरीदारी सटकलेल्याच शेवटी कुठं जुळत नाही. असं सांगावं माणसाला काहीच कसं कळत नाही. दुसऱ्याच्या प्रदेशात घुसून बेरकी लोक तस्करी करतात. मी 2 देशांचं सांगत नाही. दुसऱ्याच्या प्रदेशात घुसून बेरकी लोक तस्करी करतात. सासऱ्याने एक हवाली केली तरी सालीची मस्करी करतात. उगाच भांड लावून ठेवतात जरी नळातून गळत नाही. माणसाला काहीच कसं कळत नाही. माणसांच्या स्वभावांचं बघा, हे सगळे जे विषय आहेत हे आपल्याला जागोजागी भेटत असतात. माझ्याच अवतीभोवती नाही, आपल्या सगळ्यांच्या त्या अवतीभोवती आहेत. आलतू फालतू माणसांचंही वागणं भारी आलत भलत. आलतू फालतू माणसांचंही वागणं भारी आलत भलत. आपलं गोंडस असलं तरी दुसऱ्याच मनात सलत. आपलं गोंडस असलं तरी दुसऱ्याच मनात सलत. विझवता विझत नाही अन पेटवल्यावर जळत नाही. कसं सांगावं माणसाला काहीच कसं कळत नाही. किती खावं किती प्यावं ह्याचे काही नियम आहे. अलीकडच्या काळामध्ये बघा, प्रत्येक ठिकाणी लिहावं लागतं इथे लग्नी करण्यास मनाई आहे आणि तिथं कचरा टाकण्यास मनाई आहे. आणि नेमकं तिथे ते सगळं होत आहे. हे विक्षिप्त स्वभावांचं बघा कसं असतं. किती खावं किती प्यावं ह्याचे काही नियम आहे. फुकट असलं की तिसरा हुकूम आमचं गणित कायम आहे. अर्जंट कॉल आल्यावर आडवशालाही वळत नाही. क्या बात है. काहीच कसं कळत नाही. आता शहाणी माणसं आहेत, हे सगळं जे रस्त्यावरती घडतं आहे त्याचं आम्हाला वाईट वाटतं. आणि काय अस्वस्थ असतात शहाणी माणसं. का अस्वस्थ असतात? रस्त्यावर प्रेमाचं प्रदर्शन हीच एक खंत आहे. रस्त्यावर प्रेमाचं प्रदर्शन हीच एक खंत आहे. बघणाऱ्या बिचाऱ्या जीवाचा तुमचा आमचा अंत आहे. शहाणे सुरते मूर्खात काढतात कारण त्यांनाच मिळत नाही. माणसाला आणि शेवटची कडवं आहे. राब राबूनही माणसं मात्र सुखी नसतात. प्रचंड कष्ट झोपेतून उठल्यापासून झोप लागेपर्यंत आणि बऱ्याचदा तर जी स्वप्न येतात त्या स्वप्नातही कष्ट नुसते कष्ट. राब राबूनही माणसं मात्र सुखी नसतात. झोपही धड लागत नाही कारण रात्रीचे डास डसतात. तर डासांविषयी तर आमचा एक कवी मित्र फार सुंदर शेर लिहितो की मच्छर ने आपको काटा वो एक जुनून था, आपने खुजा लिया वो एक सुकून था. चाह कर भी आप मच्छर को मार नहीं सके क्योंकि मच्छर के रगों में हमारा ही खून था. राब राबू नाही माणसं मात्र सुखी नसतात. झोपही धड लागत नाही कारण रात्रीचे डास डसतात. धरलं तरी चावत नाही. परिस्थिती काय असते? धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं. पण इथं कसं आहे? हा उलटा चष्मा आहे. धरलं तरी चावत नाही आणि सोडलं तरी पळत नाही. कसं सांगावं माणसाला काहीच कसं कळत नाही. वळतं त्याला कळत नाही आणि कळतं त्याला वळत नाही. कसं सांगावं माणसाला काहीच कसं कळत नाही. क्या बात है. धन्यवाद. अत्यंत नर्म अशा विनोदातून सरांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून अनेक विषयांवरती भाष्य केलेलं आहे. ते मगाशी असं म्हणाले की इथं छानपैकी बॅलन्स साधला गेलेला आहे. 3 विवाहित आहेत, 3 अविवाहित आहेत.
परंतु मला सर सॉक्रेटिसचं एक वाक्य आठवलं. तो असं म्हणतो की प्रत्येक पुरुषानं लग्न करावं, प्रत्येक पुरुषानं लग्न करावं, बायको चांगली मिळाली तर सुखी व्हाल, वाईट मिळाली तर तत्वज्ञ व्हाल. आता सर सुखी आहेत की तत्वज्ञ आहेत मला माहित नाही. याच्यावर सॉक्रेटिसनेच म्हटलेलं आहे मात्र. हे सॉक्रेटिसनेच म्हटलेलं आहे. अशा अनेक गोष्टी आहेत खरं तर. निलेशनं म्हटलं. म्हणजे प्रत्येक विषयावरती कवी भाष्य करत असतो आणि खरं तर व्यंग सरांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून केलं आणि अनेक अशा प्रकारच्या व्यंग कविता या ठिकाणी सादर होणार आहेत. कारण की होळीच्या निमित्त आपण म्हणतच असतो की बुरा न मालो होली है, त्यामुळे होळीच्या दिवशी काही वाईट मानून घ्यायचं नसतं. आणि व्यंगाचा विषय निघाला म्हणून मला विडंबनकार अत्रेंची आठवण झाली. खरं तर झेंडूच्या फुले या कविता संग्रहातून अत्रेंनी फार सुंदर असं अनेक विषयांवरती विडंबन केलं. अत्रेंचा एक किस्सा मला या ठिकाणी आठवतोय. एकदा अत्रे असं बोलता बोलता म्हणून गेले विधानसभेतल्या अनेक तांडवाला वगैरे कंटाळून त्यांनी असं विधान केलं की आपल्या विधानसभेत निम्मे गाढव आहेत. आता आपल्या विधानसभेत निम्मे गाढव आहेत असं विधान केल्या क्षणी अत्रेंवरती टीकेची झोड उठली. आणि अत्रे असं कसं म्हणू शकतात की लोकशाहीचा हा आव्हान आहे, हा सभागृहाचा अवमान आहे, अत्रेने हे विधान मागे घ्यावं असा त्यांच्यावरती दबाव येऊ लागला. ठीक आहे, लोक दबावाला बळी पडत अत्रेंनी त्यांच्या वर्तमानपत्रामध्ये लिहिलं की मी जे विधान केलं त्याबाबत मी दिलगिरी व्यक्त करतो आणि माझं विधान मागे घेत असं म्हणतो की आपल्या विधानसभेत निम्मे गाढव नाहीत. त्यामुळे त्यांना जे म्हणायचं आहे ते शेवटी अत्रे म्हणून मोकळे झाले. असं हा कवी स्वभाव आहे, असे व्यंग आहेत आणि हे सगळे या कवितेच्या माध्यमातून येणार आहेत. मी सगळ्या कवींना असं सांगू इच्छितो की मागच्या आठवड्यात मी विशाखापट्टणमला होतो, तिथं सुद्धा असं कवी संमेलन झालं नाही. म्हणजे खरं तर हे खोटं आहे, परंतु देशातल्या एका मोठ्या नेत्याकडनं मी असं शिकलोय की खोटं जरी असलं तरी विजन मोठं पाहिजे. आणि ते विजन, तो नेता कोण आहे आपल्याला कदाचित कळलं असेलच, ते मी सांगण्याच्या भानगडीत पडत नाही. परंतु आता आपण आपल्या पुढच्या कवीकडे वळूयात. आपल्यामध्ये उपस्थित असलेले सुप्रसिद्ध असे गझलकार डॉक्टर शेख इक्बाल मिन्ने सर, त्यांना बोलवताना मला डॉक्टर राहत इंदुरींचा शेर आठवतोय. ते असं म्हणतात कि हमसे पूछो कि गजल मांगती है कितना लहू, सब समझते ये धंदा बड़े आराम का है. धंदा बड़े आराम का है. त्यामुळे गझल लिहिणं ही किती अवघड आणि किती महत्वाची गोष्ट आहे हे सर आपल्या गझलीमधून आपल्याला सांगणार आहेत. क्या बात, क्या बात, क्या बात, क्या बात. आदाब. सर्वांना होळीच्या शुभेच्छा. सर्वप्रथम MCNचं मी आभार मानतो की हा एक मौका त्यांनी आम्हाला सर्व कवी मित्रांना दिला. होळी म्हणजे रंगांचा खेळ. सगळीकडं माहोल सगळं रंगमय असतं. पण मग जाती धर्म पंथ धर्म हे सगळे बाजूला असतात. मला आठवतं की मी लहानपणी आम्ही खूप पिचकारी आणि रंग असं खेळायचो. कालांतराने ते हळूहळू कमी होत गेलं व्यवसायात आल्यानंतर. पण व्यंग आणि हास्य हे होळीशी जोडलेले आहेत. मी माझ्या 2 हजल आपणासमोर सादर करणार आहे. पण तत्पूर्वी एक मला थोडासा हिंदीमध्ये संदेश द्यायचा आहे. तो संदेश मी पहिल्यांदा वाचतो आणि मग माझी एक हजल आपणासमोर सादर करतो कि जात पात और धर्म विवाद को भूलेंगे, जात पात और धर्म विवाद को भूलेंगे, हर कोने में भारत के कायम अमन करेंगे. क्या बात, क्या बात. हर कोने में भारत के कायम अमन करेंगे. और देखिएगा कि देखिए कि ईद मनाए हर घर में, ईद मनाए हर घर में, हर घर में दिवाली हो. क्या बात. ईद मनाए हर घर में, हर घर में दिवाली हो, हर भूखे का पेट भरे, यहाँ न कोई सवाली हो. क्या बात, क्या बात, क्या बात. यहाँ न कोई सवाली हो, हर दिल में सच्चाई हो, हर दिल में सच्चाई हो, हर आंगन में फूल खिले. हर आंगन, हर दिल में सच्चाई हो, हर आंगन में फूल खिले, यहाँ किसी पे जुल्म न हो, मजलूम को इंसाफ मिले. क्या बात है. वाह. मजलूम को इंसाफ मिले. इस मिट्टी का कर्ज भाइयों मिलकर हम चुकाएंगे. क्या बात, क्या इस बात. मिट्टी का कर्ज भाइयों मिलकर हम चुकाएंगे. हर कोने में भारत के
कायम अमन करेंगे। क्या क्या बात बात है, है, क्या वाह, बात है, क्या क्या बात बात है। खान पान, दूसरा बंद देखेगा कि खान पान अभिव्यक्ति की हर एक को आजादी हो। ओहो, क्या बात है। खान पान अभिव्यक्ति की वाह हर एक को आजादी हो, आजादी हो। हर समाज और तबके में संविधान बुनियादी हो। क्या बात है, वाह, करेक्ट, वाह, करेक्ट, वाह, संवैधानिक है, करेक्ट, बहुत बड़ी बात है। खान पान अभिव्यक्ति की बहुत हर बात। एक को आजादी हो, खूप मजा। हर समाज और तबके में संविधान बुनियादी हो। फार सुंदर। वाह धर्म पंथ और समुदाय की हाँ। इज्जत हम सब करते हैं। धर्म पंथ और समुदाय की इज्जत हम सब करते हैं। भारत भू पर हम अपना सब कुर्बान करते हैं। क्या बात है, क्या वाह, भारत वाह, भू वाह। पर सब अपना भू पर हम अपना सब कुर्बान करते हैं। भारतवासी एक हैं सारे, भारतवासी हम एक हैं सारे, बात सबे मानेंगे। हर कोने में भारत के कायम अमन करेंगे। क्या बात है, क्या बात कोने है, में क्या बात भारत है, के वाह, कायम अमन अमन करेंगे। बहुत कायम इस- अमन। ये अमन के संदेश के साथ एक व्यंग्य और एक विडंबन आपके सामने पेश जरूर, करूंगी जरूर। की पिण्याचा आणि ह्याचा संदर्भ आला आणि कारण होळीमध्ये हे नेहमी होत असतं ते तसा नियम नाहीये. पण आपल्याकडे वाईन्सचा एका काळी असा मोठा वायनरीज व्हाव्यात असं आलं आणि त्यावेळेला मला चर्चा झाली होती चर्चा चांगली. झाली होती की प्रत्येक ठिकाणी वायनरीज व्हाव्यात. किराणा दुकानात. हा, असं. हा, किराणा दुकानात वगैरे. पानटपरी वगैरे. पानटपरी वगैरे. तर त्यावर मी एक गझल लिहिली होती बघा कि करीम आपसे आपकी नजर आहे कि मतलब आहे बघा की आता रित्या पोटास भराया मोसंब्याची दारू प्यावी. आता रित्या पोटास भराया मोसंब्याची दारू प्यावी. पोटासाठी नकोच भाकर, पोटासाठी नकोच भाकर, नव्या मक्याची दारू प्यावी. ओहो, क्या बात है, वाह, वाह, वाह. नव्या मक्याची दारू प्यावी. वाह. आणि हा शर बघा की शाळू ज्वारी अन्नधान्य अन्न नको बाजरी. क्या बात है. शाळू ज्वारी अन्नधान्य. अन्नधान्य अन्न नको बाजरी. हा. ताटामध्ये पिझ्झा घेऊन कडधान्याची दारू प्यावी. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. वाह 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 वाह. ताटामध्ये पिझ्झा घेऊन वाह. कडधान्याची क्या बात दारू है. क्या प्यावी. बात है. ताटामध्ये पिझ्झा घेऊन कडधान्याची दारू प्यावी. आणि हा शेर बघा की भूक लागता अधुनी मधुनी कडबा खावा. भूक लागता अधुनी मधुनी कडबा खावा. डोंब भुकेचे थंड कराया बिन पाण्याची दारू. वाह 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 वाह. क्या बात है. डोंब भुकेचे थंड कराया वाह. बिन पाण्याची दारू. दारू प्यावी. वाह, वाह. आणि गोड उसाची हे बघा की गोड उसाची अन द्राक्षाची इंग्लिश विस्की परदेशाला. आपल्याकडे आहे बरं का की गोड उसाची अन द्राक्षाची इंग्लिश विस्की परदेशाला. अन गरिबांनी कुजक्या सडक्या संत्र्यांची ही दारू प्यावी. वाह 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 वाह. शेर बघा की देशामधली अर्धी जनता, हा विडंबन बघा की देशामधली अर्धी जनता एक वेळचे खाऊन जगते. देशामधली अर्धी जनता एक वेळचे खाऊन जगते. थोडा पैका चोरून लाटून गर आंब्याची दारू प्यावी. वाह वाह क्या वाह बात, क्या वाह. गर आंब्याची दारू दारू प्यावी. आणि हा शेर बघा की तुम्हाला आवडेल की नशेत राहील जनता कायम. नशेत राहील जनता कायम. रान मोकळे राजकारण्या. क्या वाह. क्या बात है, क्या बात है. नशेत राहील जनता कायम. रान मोकळे राजकारण्या. तांबड फुटता दात घासुनी मोह फुलांची दारू. ओहो, वाह, क्या बात है. क्या बात है. तांबड क्या बात, फुटता क्या दात बात. घासुनी मोह फुलांची क्या बात. दारू प्यावी. आणि चिकू जांभळे केळ सीताफळ कशा कशाने बनते दारू. क्या बात है. चिकू जांभळे केळ सीताफळ कशा कशाने बनते दारू. नीरा प्यावी ताडी प्यावी डाळिंबाची दारू. क्या बात है, क्या बात है. नीरा वाह, प्यावी वाह. ताडी प्यावी डाळिंबाची दारू प्यावी. आणि अशा बघा की 12-18 तासांसाठी लोड शेडिंग नाही पाणी. ओहो. 12-18 तासांसाठी लोड शेडिंग नाही नाही पाणी. वाह. तहान आपली शमवायाला
अनानसाची दारू प्यावी. वाह वाह क्या बात. तहान आपली शमवा याला अनानसाची दारू प्यावी. आणि हा शेर बघा की गहू नाचणी मुळा काकडी हेही आता पडताळून घ्या. क्या बात है. गहू नाचणी मुळा काकडी हेही आता पडताळून घ्या. लसूण कांदे आता वाटते वांग्याची ही दारू प्या. वाह. क्या बात है. बिटी वांगे. लसूण कांदे आता वाटते की वांग्याची ही दारू प्यावी. आणि हा हजलचा मक्ता आहे बघा, तुम्हाला आवडला तर जरूर दाद द्या. अगदी अगदी. साहिर भाई, आपकी नजर आहे की इक्बाल म्हणे तंत्र शोधून दारू बनवा दुधापासून. इक्बाल म्हणे तंत्र शोधून दारू बनवा दुधापासून, म्हणजे तान्ह्या बाळांनीही दुधादह्याची दारू. क्या बात है, बहुत बढ़िया. आता रित्या पोटास भराया मोसंब्याची दारू प्यावी. पोटासाठी नकोच भाकर नव्या मक्याची दारू. क्या बात है, क्या बात आणि है, प्रश्नच विचारू नये. क्या बात है. बहुत क्या बढ़िया, बात है सर. बहुत बढ़िया. सुंदर विडंबन. क्या बात. खरं तर दारूचे किती किती प्रकार असू शकतात आणि किती किती प्रकारांनी दारू बनवली जाऊ शकते हे कवीच सांगू शकतो. आणि त्या प्यालेलं नाही पण कधी. हे जास्त विशेष आहे असं मला वाटतं. म्हणजे ही कवितेची ताकद असते. अनेक विषय आपण कवितेच्या माध्यमातून मांडत असतो. म्हणून नसीम रियाफत यांनी म्हटलं होतं की सरमाया जिंदगी का अब कुछ और नहीं है, चाहो तो पेश कर दूं कुछ शेर है गजल के. क्या बात है. आणि असेच अनेक शेर सरांनी पेश केले या ठिकाणी. मला वाटतं फार सुंदर पद्धतीने हे कवी संमेलन गुंफलं जातं आहे आणि अत्यंत छान पद्धतीनं आपापल्या रचना प्रत्येक कवी सादर करतो आहे. अनेकदा असं होतं सर कवी संमेलनांमध्ये की काही कवी दीड एक तासाच्या दीर्घ कविता सादर करतात. दीर्घ कवी आणि एवढी लंबी कविता सादर केल्यानंतर मग समोरच्या माणसांचं काही खरं नसतं. असं एका कवी संमेलनामध्ये एका कवीनं एवढी लंबी कविता सादर केली की अक्षरशः समोरचा एक माणूस लंबा झाला. आणि समोरचा एक माणूस लंबा झाल्यामुळे साहजिकच त्याच्यावरती केस चालली आणि त्याला जज महोदयांसमोर हजर केलं. जज महोदयांनी विचारलं, एवढी लंबी कविता तू सादर केलेली आहेस, एक माणूस लंबा झालेला आहे, याची शिक्षा तुला मिळणार आहे, तुला फाशीची शिक्षा आम्ही सुनावणार आहोत, पण तत्पूर्वी तुझी काही इच्छा असेल तर सांग. कवी प्रामाणिकपणानं म्हणाला, जज महोदय, जी कविता त्याला ऐकवली ती एकदा तुम्ही ऐकून घ्या. म्हणजे अशा असेही अनेक कवी असतात. पण योगायोगानं आणि आपल्या या बहारदार कवी संमेलनामध्ये अत्यंत जाणकार कवी आहेत जे आपली रचना इथं कवी सर्व दर्शकांसोबत सादर करतायत आणि मला खात्री आहे की दर्शकही त्याचा पुरेपूर आनंद घेत आहेत. आपल्यामध्ये उपस्थित असलेले डॉक्टर ललित अधाने सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपली रचना सादर करावी. नमस्कार सर्व दर्शक मित्रांना. मी जेव्हा लहान होतो त्यावेळेला आमच्या गावातही सामूहिक होळी व्हायची. आता घरोघर 5-5 गवऱ्या पेटवतात आणि होळी साजरी करतात. निलेशनं सांगितलं तसं दुर्गुणांचा नाश आपण होळीच्या दिवशी केला पाहिजे आणि सद्गुणांचा स्वीकार आपण केला पाहिजे. मला आठवतं की मी नगरच्या साहित्य संमेलनाला हजर होतो आणि तिथे विंदा करंदीकरांना मी ऐकलं. त्यावेळेला त्यांनी सब घोडे 12% ही कविता ऐकवली होती आणि प्रत्येक वेळेला ती ही कविता ऐकवताना म्हणायची की माझी ही जी कविता आहे ही खोटी ठरावी आणि ही कविता मला सादर करण्याची वेळ येऊ नये. तर अशाच प्रकारची एक कविता मी आपल्यासमोर ठेवणार आहे आणि मला असं वाटतं की ही कविता सुद्धा पुढे मागे माझ्यावरती सादर करण्याची वेळ येऊ नये. समाज जीवनावरचं एक भाष्य मी तुमच्या समोर ठेवतो. कदाचित कटू वाटेल आपल्याला, परंतु ते सत्य आहे. आसमानीनं मारलं, सुलतानीनं मारलं, तुम्हीच होते का बाकी. आसमानीनं मारलं, सुलतानीनं मारलं, तुम्हीच होते का बाकी. लढण्याचं बळ देवा कुठं होतं, तुमच्यात मारायला पाठवली खाकी. लढण्याचं बळ देवा कुठं होतं, तुमच्यात मारायला पाठवली खाकी. आमुच्या या हातानं मतदान केलं, आमुचं फ्युचर निवडून दिलं, आमुचं फ्युचर निवडून दिलं. आश्वासनाचं गाजर दाखवून बोलून तुम्ही गाभण केलं, बोलून तुम्ही गाभण केलं.
आधीच गाभडून टाकलंय तुम्ही, आधीच गाभडून टाकलंय तुम्ही, दिवस असताना बाकी. लढण्याचं बळ देवा कुठं होतं तुमच्यात, मारायला पाठवली खाकी. लढण्याचं बळ देवा कुठं होतं तुमच्यात, मारायला पाठवली खाकी. आमुचे भट आमुचे दात, कळे ना कोण कोणाला खात. पूर्वी इंग्रज होते, आम्ही म्हणायचो परकीय आहेत ते आमच्यावर अन्याय करतात, पण आज आम्हीच आहोत आणि आमचेच आहे. आमुचे भट आमुचे दात, कळे ना कोण कोणाला खात, कळे ना कोण कोणाला खात. आमुचे हात आमुची काठी, कळे ना कोण मारतय पाठी, कळे ना कोण मारतय पाठी. उठ भावा होऊन जागा, अरे उठ भावा होऊन जागा, उतरवयांची झाकी. लढण्याचं बळ देवा कुठं होतं तुमच्यात, मारायला पाठवली खाकी. लढण्याचं बळ देवा कुठं होतं तुमच्यात, मारायला पाठवली खाकी. ग्लोबल दौरे ग्लोबल भवरे, ग्लोबल नारीला 17 नवरे, ग्लोबल नारीला 17 नवरे. ग्लोबल दौरे ग्लोबल भवरे, ग्लोबल नारीला 17 नवरे, ग्लोबल नारीला 17 नवरे. अंगावर कोट खिशात नोट, गुदगुल्या करायला 1000 बोट, गुदगुल्या करायला 1000 बोट. अरे दुसऱ्याची दुलाई कशाला पाहू, अरे दुसऱ्याची दुलाई कशाला पाहू, माही गोधडी 56 भोकी. लढण्याचं बळ देवा कुठं होतं तुमच्यात, मारायला पाठवली खाकी. लढण्याचं बळ देवा कुठं होतं तुमच्यात, मारायला पाठवली खाकी. देशाच्या सीमा शेताचे बांध, बुडाला आगन अवघड वांध, बुडाला आगन अवघड वांध. देशाच्या सीमा शेताचे बांध, बुडाला आगन अवघड वांध, बुडाला आगन अवघड वांध. स्वदेशी वारी आमुच्या घरी, माहेरी सासरी जातात खाली हात पोरी, सासरी जातात खाली हात पोरी. अरे माय रडते माझ घरात, अरे माय रडते माझ घरात, मनात होऊन दुखी. लढण्याचं बळ देवा कुठं होतं तुमच्यात, मारायला पाठवली खाकी. लढण्याचं बळ देवा कुठं होतं तुमच्यात, मारायला पाठवली खाकी. आणि मला असं वाटतं की वास्तवच कवी आपल्या कवितेच्या माध्यमातून मांडत असतो. हरिओम पवारांनी फार सुंदर म्हटलंय की वो कभी मर जाए तो अच्छा है जो कभी खुददार नहीं, वो कभी मर जाए तो अच्छा है जो कभी खुददार नहीं. देश जले कभी कुछ न बोले, क्या वो कभी गद्दार नहीं. देश जले कभी कुछ न बोले, क्या वो कभी गद्दार नहीं. मला वाटतं हीच कवितेची ताकद असते आणि असे समाजातले प्रश्न आपण कवितेच्या माध्यमातून मांडायचे असतात आणि तेच सरांनी या ठिकाणी केलं. आपल्या रचनेतून त्यांनी अनेक प्रश्न, ज्वलंत प्रश्न कवितेचे या ठिकाणी सादर केले. आपल्यामध्ये जो आपण आता दुसऱ्या राऊंडकडे चाललेलो आहोत. तुम्ही घ्या ना एक तुझी घ्या. पहिल्या राऊंड मध्ये तुम्ही पण तुम्ही कवी पहिला राऊंड पूर्ण होईल. हो नक्कीच. माझी एक छोटी रचना जी आता सरांनी प्रश्नच मांडलेले आहेत. मला असं वाटतं की जे आपल्या मराठवाड्याचे आणि औरंगाबादचे प्रश्न आहेत तो एक फार मोठा प्रश्न आहे, खड्ड्यांचा प्रश्न आहे. त्या खड्ड्यांच्या प्रश्नांवरती एक छोटी रचना केली होती, ती सादर करतो. हे खरं तर खड्डे राहिलेले नाही आता, तर हे खड्डेराव झालेले आहेत. म्हणून खड्डेराव अशी ती रचना आहे. नेत्या अभिनेत्यांपेक्षाही चर्चेत आहे ज्यांचं नाव, नेत्या अभिनेत्यांपेक्षाही चर्चेत आहे ज्यांचं नाव, या शहराचे प्रस्थापित नागरिक म्हणजे आमचे खड्डेराव. प्रस्थापित असूनही बिझी नाहीत, रस्ती भेटतात. प्रस्थापित म्हटलं की बिझी असतात आपल्याकडे, पण हे अजिबात बिझी नाहीत. प्रस्थापित असूनही बिझी नाहीत, रस्ती भेटतात. साधे सरळ नाहीत पण प्रत्येकाला खेळतात. त्यांच्याकडेच वळतं पाणी, त्या पाण्याचं होतं तळ, त्यात कागदाची होडी सुद्धा. त्यांच्याकडेच वळतं पाणी, त्या पाण्याचं होतं तळ, त्यात कागदाची होडी सुद्धा. आणि व्यंग बघा, अहो खड्डेरावांवरतून जाते लाल दिव्याची गाडी सुद्धा. अहो खड्डेरावांवरतून जाते लाल दिव्याची गाडी सुद्धा. नेत्यांनी मग कसली कंबर, नेत्यांनी मग कसली कंबर,
टाकू म्हटले डांबर. नेत्यांनी मग कसली कंबर, टाकू म्हटले डांबर. ते छाती काढून उभे राहिले, डगमगताय कसले खड्डे राव, हे माती सारून उभे राहिले. डगमगताय कसले खड्डे राव, हे माती सारून उभे राहिले. ही परिस्थिती आहे आपल्या शहराची, ती मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण दुसऱ्या राऊंडकडे चाललेलो आहोत आणि आपल्यामध्ये उपस्थित आहे सहृदयी असा कवी आहे अविनाश भारती म्हणजे. आणि कवी म्हटल्यानंतर काटकसरीचाही स्वभाव असतो. याचा काटकसरीचा स्वभाव असा आहे की दुसऱ्याच्या फोनवरून मिस कॉल मारतो आणि दुसऱ्याच्या फोनवरून मिस कॉल मारतो असा काटकसरीचा स्वभाव आहे. पण उदार इतका आहे की वारंवार फोन करून विचारतो मिस कॉल मिळाला का. हा कवी स्वभाव आहे मला असं वाटतं आणि तो अविनाश भारतीचा आहे. अविनाश भारतीला विनंती करतो की त्याने आपली रचना सादर करावी. धन्यवाद निलेश. खरं तर कविता म्हटलं, कवीकडे पाहायचा दृष्टिकोन म्हटलं की बरेच जण प्रश्न विचारतात की याच्या पलीकडे तुम्ही काय करता. म्हणजे बादा सर कीर्तनाचा उल्लेख झाला, असाच कार्यक्रमाला गेलो, एका जणांनी घरी बोलवलं, चहा पाणी झालं, काय बरं आहे का, चर्चा वगैरे झाली. म्हणलं माझं बरं आहे, तुमचं सांगा, मुलं बाळ वगैरे. त्यांनी सांगितलं 3 मुलं आहेत. म्हणलं वा, काय करतात. म्हणजे पहिला मुलगा डॉक्टर आहे. वा वा, खूप छान. दुसरा मुलगा इंजिनियर आहे. वा, खूप छान. आणि तिसरा तेच तुमच्यासारखं बोंबलत फिरतंय म्हणे. पाहण्याचा दृष्टिकोन. आणि असं विनंबर की जमेना जगी कोणते काम ज्यांना, जमेना जगी कोणते काम ज्यांना, कविता असे एक हत्यार त्या. जिथे अर्थ लागे तिथे शब्द खोडा, कळेना कुणाला असे वाक्य जोडा. जिथे अर्थ लागे तिथे शब्द खोडा, कळेना कुणाला असे वाक्य जोडा. मॉडर्न पोएट्री. वा मारल्यासारखे शब्द खावे, आणि उभे आडवे अर्धमेले करावे. असं असलं तरी कविता म्हणजे काय असते. नारायणदादांनी फार सुंदर सांगितलं की कविता म्हणजे अस्तित्वाचे गाणे आणि स्वतःच आपली राख उधळीची जाणे. असा कवितेचा भाव आहे. खरं तर होळीचा माहोल आहे, रंगपंचमीचा माहोल आहे. आणि आता आम्ही तरुण आहोत, तुम्हीही तरुण आहात. नाही नाही, सरांनी खरं तर उल्लेख केला मगाशी, 3 विवाहित आहेत, 3 अविवाहित आहेत. रसिकांना प्रश्न पडला असेल की ओळखायचे कसे. वरचा भाग पहा, लक्षात येईल. तुमच्या समोर एक प्रेम कविता ठेवतो की ती काय आणि मी काय. तू नभातला तारा, तू नभातला तारा अन थंडगार वारा. क्या बात है. तू नभातला तारा अन थंडगार वारा, मी मोर नाचरा अन तू माझा पिसारा. क्या बात. मी मोर नाचरा अन तू माझा पिसारा, तू काळी झाळव, तू काय झाडव, पाडस हरण. तू काळी झाळव जसं पाडस हरण, मी वाहत पाणी तू माझं धरण. मी वाहत पाणी तू माझं धरण, तू कस्तुरी सम दरवळता सुगंध. तू कस्तुरी सम दरवळता सुगंध, मी वारकरी तू भूषण केशरी गंध. वारकरी असल्यामुळं ते मांडावर की मी वारकरी तू माझं भूषण केसरी गंध, चमकणारा सूर्य तू आणि शांत चंद्रही. चमकणारा सूर्य तू आणि शांत चंद्रही, तू माझी अप्सरा स्वर्ग, मी आता इंद्रही. तू माझी अप्सरा स्वर्ग, मी आता इंद्रही. तू माझ्यासाठी सखे आहेस तरी काय, तू माझ्यासाठी सखे आहेस तरी काय, न मागता दिलेला आयुष्याचा अभिप्राय. आयुष्याचा अभिप्राय. चैत्रातली पालवी तू, मी वैशाखाचा वनवा. चैत्रातील पालवी तू, मी वैशाखाचा वनवा. अशा ढगाने सखे आता मृदगंध पसरावा. अशा ढगाने सखे आता मृदगंध पसरावा. मी भिजणार आता खूप, हा प्रेमाचा पाऊस आहे. म्हणजे होळीला पहिला पाऊस पडतो आणि पावसाला थोडीशी सुरुवातही होते की मी भिजणार आता खूप, हा प्रेम पाऊस आहे.
तू सोबत असावी तर भिजण्याची हौस आहे. क्या बात आहे. वा वा वा. सोबत असावी वा. तर भिजण्याची हौस आहे. प्रेम सरीत भीज तूही जाऊ स्वप्नांच्या गावा. प्रेम सरीत भीज तूही जाऊ स्वप्नांच्या गावा. जर निघून गेली वेळ तर दूर जातील गनावा. वा वा वा. दूर जातील गनावा. क्या बात आहे. प्रेम सरींनी अंग भिजले की मनही धरते ओल. प्रेम सरींनी अंग भिजले की मनही धरते ओल. ओल्या अंगावर शहाऱ्यांचा अर्थ असतो बघ खोल. ओल्या शहाऱ्यावरील क्या बात आहे. क्या बात आहे. शहाऱ्यांचा अर्थ असतो बघ खोल. चमकेल सखये वीज गडगडतील हे ढग. चमकेल सखये वीज गडगडतील हे ढग. डोळ्यात घालून डोळे विसरून जाऊ या जग. क्या बात आहे. क्या बात आहे. जपूया सखे आपण. जपूया सखे आपण प्रेम चिखलातील पाऊल खुना. क्या बात आहे. क्या बात आहे. जपूया सखे आपण प्रेम चिखलातील पाऊल खुना. वचन देतो तुला मी सोडून जाण्याचा करणार नाही गुन्हा. क्या बात आहे. क्या बात आहे. करणार नाही गुन्हा. वा. आणि त्यानं जी एवढ्या उपमा आपल्या प्रेयसीला दिलेल्या आहेत. आता एवढ्या उपमा दिल्यानंतर ती प्रेयसी भारावणार नाही तर काय. माझा एक मित्र असाच आहे. त्याची पत्नी त्याला एवढंच म्हणते, साडी नेसून येते, अहो या साडीमध्ये मी अप्सरेसारखी दिसते की नाही. तो म्हणतो ती पुन्हा येते, म्हणते आज माझी जी केसांची हेअरस्टाईल आहे ती मधुबालासारखी वाटते की नाही. तो म्हणतो ती म्हणते जगातली सगळ्यात सुंदर स्त्री तुमच्यासाठी मीच आहे का. तो म्हणतो आणि मग ती जवळ येऊन म्हणते, खरंच गड्या तुम्ही किती काव्यमय बोलता. मला असं वाटतं आता स्तुती ऐकण्याची सवय झालेली असेल आणि अशा उपमा जर आपला पती आपला देत असेल तर कुठल्याही प्रियसीला किंवा कुठल्याही स्त्रीला ते कवितेपेक्षा कमी वाटत नाही. आणि म्हणून कवीवरती कदाचित जास्त प्रेम करत असतील लोक, ते यामुळेच असतं. ही कवितेची ताकद आहे. आपला पुढचा कवी धम्मपाल जाधव याला मी अशी विनंती करतो की त्याने आपली रचना सादर करावी. धम्मपाल जाधव. धन्यवाद निलेश. अतिशय प्रेममय वातावरण आहे. वातावरण प्रेममयच आहे. पुन्हा पुन्हा म्हणून तुम्ही सहमती दर्शवत आहे. अविनाशने फार सुंदर कविता सादर केली. अविनाश, ममता सिंधुताई फार सुंदर म्हणतात की कसा धरावा नेम तुझ्यावर अजून आहे प्रेम तुझ्यावर. कसा धरावा नेम तुझ्यावर अजून आहे प्रेम तुझ्यावर. का छळावे आठवणीने तीही गेली सेम तुझ्यावर. अरे सादर केली. मी कविता सादर करतोय सरांचा धागा पकडून. ती गझल सदृश्य कविता आहे. गाव ओळखीचा हवा भाव ओळखीचा हवा. गाव ओळखीचा हवा भाव ओळखीचा हवा. ठेचल्या पुन्हा जखमा जरी घाव ओळखीचा. क्या बात, क्या बात. गाव ओळखीचा हवा भाव ओळखीचा हवा. ठेचल्या पुन्हा जखमा जरी घाव ओळखीचा हवा. कोण दुष्ट कालचा तो आज संत झाला म्हणे. कोण दुष्ट कालचा तो आज संत झाला म्हणे. चोरट्यांनी सोडली चोरी साव ओळखीचा हवा. क्या बात. भाव ओळखीचा हवा. रणांगणावर हरलो नाही विजय पताका हातात माझ्या. वा वा. रणांगणावर हरलो नाही विजय पताका हातात माझ्या. तू सोंगट्यांमध्ये तरबेज म्हणे तो डाव ओळखीचा हवा. क्या बात. डाव ओळखीचा क्या हवा. बात. डाव ओळखीचा हवा. आणि तू दुष्ट म्हण वा बेफिकीर दुष्णे दे मजला. तू दुष्ट म्हण वा बेफिकीर दुष्णे दे मजला. युद्धतंत्र शत्रूंच्या कळपात तो सराव ओळखीचा हवा. डाव ओळखीचा हवा. आणि समोर आहे की मनाशीच बोलतं कुणी मन की बात सर्वांची समजून. मन की बात सर्वांची समजून. इकडे तिकडे फिरणाऱ्यांचा तो घेराव ओळखीचा हवा. क्या बात आहे. क्या बात आहे. आणि जाती धर्म पंथांची भाषा प्रत्येकांच्या तोंडी. आज देश वाटलेला आहे सगळीकडे की जाती धर्म पंथांची भाषा प्रत्येकांच्या तोंडी.
माणसांमध्ये राहण्यासाठी स्वभाव ओळखीचा क्या बात आहे. वा भाव वा ओळखीचा वा हवा. वा वा. आणि शेवट आहे की भूक लिहू देत नाही, गप्प बसू देत नाही. भूक लिहू देत नाही, गप्प बसू देत नाही. मिळेल का हो भाकर कुठे, जवाब ओळखीचा हवा. क्या क्या बात भाव आहे. ओळखीचा क्या बात हवा, आहे. भाव ओळखीचा हवा. ठेचल्या पुन्हा जखमा जरी, तो घाव ओळखीचा हवा. क्या बात आहे. वा ह्याच्या धर्मपंथांची भाषा प्रत्येकांच्या तोंडी, माणसांमध्ये राहण्यासाठी स्वभाव ओळखीचा. क्या बात आहे. वा भाव वा ओळखीचा वा हवा. वा वा. आणि शेवट आहे की भूक लिहू देत नाही, गप्प बसू देत नाही. भूक लिहू देत नाही, गप्प बसू देत नाही. मिळेल का हो भाकर कुठे, जवाब ओळखीचा हवा. क्या क्या बात भाव आहे. ओळखीचा क्या बात हवा, आहे. भाव ओळखीचा हवा. ठेचल्या पुन्हा जखमा जरी, तो घाव ओळखीचा हवा. क्या बात आहे. वा ह्याच्या कवितेवरून मला एकेशेकांची एक गझल आठवली. नक्की इर्षाद. ती नक्की हाच रदीफ आणि काफी हो, आहे हो. त्याच्यावर की डाव मित्राचेच होते नेमके. हा, हा. डाव मित्राचेच मित्राचेच होते नेमके, घाव मित्राचेच होते वा नेमके. वा. क्या बात हा, आहे. हा, हा. डाव मित्राचेच होते नेमके, हा, घाव घाव मित्रांचे. मित्राचेच होते नेमके. आणि शेर बघा, मी मला ठाऊक होतो कोण तो, मी मला ठाऊक होतो कोण तो, आव मित्राचेच होते. क्या बात आहे. क्या बात क्या आहे. बात. क्या बात आहे. आव मित्राचेच होते नेमके. आणि शेवटी तोट्यात विकले मी मला. वा वा वा. शेवटी तोट्यात विकले मी मला, भाव मित्राचेच होते नेमके. क्या बात आहे. क्या बात आहे. क्या बात आहे. भाव मित्राचेच होते नेमके. आणि हा शेर बघा, इज्जतीने हद्दपारी जाहली, हो, हो, हो. इज्जतीने हद्दपारी. इज्जतीने हद्दपारी जाहली, गाव मित्राचेच होते नेमके. क्या बात है. क्या बात है. क्या बात है. क्या गाव बात है. मित्राचे क्या बात है. क्या बात है. गाव क्या- मित्राचेच होते नेमके. वा वा. आणि हा शेर बघा की प्रेमपत्रे मी जरी लिहिली तिला, बर. प्रेमपत्रे मी जरी- प्रेमपत्रे मी जरी लिहिली तिला, ताव मित्राचेच अरे होते. क्या बात है. क्या बात है. क्या बात है. तेव्हा ताव मित्राचेच क्या बात. होते नेमके. नेमके. आणि हा गझलेचा शेवटचा शेर वा, वा. बघा, शेवटचा शेर आहे की वाचले जेव्हा तिच्या नावापुढे, क्या बात है. वाचले जेव्हा तिच्या नावापुढे, नाव मित्राचेच होते. क्या बात है. क्या बात है. बहुत बढ़िया. बहुत बढ़िया. बहुत बढ़िया. वाह वाह वाह. वाह वाह. एकेशेकांना सलाम. वा, नक्कीच नक्कीच. आणि मित्रही कसे प्रेमामध्ये सहभागी होत असतात आपल्या. कारण कोणतंही असो, सुखदुःखाचे साथीदार असतात ते. परंतु सर अशाच अनेक, आता तुम्ही ज्या पद्धतीनं याच्या कवितेवरनं तुम्हाला ती गझल आठवली, आणि अशी जुगलबंदी ही कवी संमेलनामध्ये चालली तर कवी संमेलनाला रंगत येत असते. आणि अशा ज्या अनाभाका आहेत, जरी तिनं त्याच्यासोबत प्रेम केलं परंतु नाव मित्रांचं लावलं, अशा परिस्थिती येत असतात. पण मुलीही आता काही कमी राहिलेल्या नाहीये त्या माध्यमातून. म्हणजे त्या दिवशी मी एका कवी संमेलनात गेलो होतो, तिथं एका मुलानं फार सुंदर रचना सादर केली त्याच्या प्रेयसीसाठी. तो असं म्हणाला की किती दिल्या मी, किती घेतली वचनं, किती घेतल्या आना भाका ग, तुझ्याशिवाय प्रिय माझी कुठेही नाही शाखा ग. असं त्यानं आपल्या प्रेयसीला सांगितलं. पण प्रेयसी उत्तर देणार नाही तर काय. तीही समोर आली आणि ती असं म्हणाली की नको फसवू मला असे, नको मारू खोट्या बाता रे, तुझ्यासारखे किती झुलवले असेच येता जाता. हे असं झुलवणं असतं खरं तर कवितेच्या माध्यमातून. आणि हे असं कवी संमेलनांमधून, मुशायरांमधून येत असतं, ते आलेलं आहे. आपण इतकी उत्तरोत्तर ही मैफिल अशीच रंगत चाललेली आहे. मी डॉक्टर समाधान इंगळे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी आपली रचना सादर करावी. धन्यवाद. दुसऱ्या राऊंड साठी माझा नंबर लागला. म्हणजे राऊंड वाढल्यानंतर किती मजा येते. आणि ज्यांची लग्न झालेली नाहीयेत अशी मंडळी प्रेमाविषयी किती उदार बोलतात. क्या बात आहे. क्या बात आहे. लग्न झाल्यानंतर हेअरस्टाईल बदलते इथपर्यंत.
परंतु हे हेअरस्टाईलचं जास्त गांभीर्यानं घेऊन तुम्ही ते टाळू नका. बिना वजह सर पे न बोझ भारी रखिए, की जंग है जंग को जारी रखिए. क्या बात है, वाह वाह वाह, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. मी तर असं सांगत असतो की बाळ जन्माला येतं, आई प्रेमानं हात फिरवते आणि बाळाला केस येतात. बाळ मोठं होतं, बाळाचं लग्न होतं आणि बाळाचे केस जातात. अनेक जण असं विचारतात की अहो आमचं तर लग्नही झालेलं आहे आणि आमची बायको आमच्या डोक्यावरून हातही फिरवते, पण आमचे तर काही केस गेले नाही. मी सांगत असतो की अरे बायकोनं हात फिरवण्याचा प्रश्न नसतो, प्रेमानं हात फिरवण्याचा प्रश्न असतो. सरांच्या आणि माझ्या नशिबात आहे. आणि म्हणून हात फिरवताना प्रेमानं फिरवत नाहीये ही तक्रार तुम्ही करायला पाहिजे. फार सुंदर अशी कविता आहे आपल्या, कारण शिकलेली माणसं प्रार्थना करतात की खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, पण त्याच माणसांनी या जगात दुष्टत्व निर्माण केलेलं आहे. शिकलेल्या माणसांनी स्वातंत्र्यापासून इथल्या अडाणी माणसांना, सामान्य माणसाला फसवलेलं आहे. भ्रष्टाचार केला शिकलेल्या माणसांनी, आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवलं शिकलेल्या माणसांनी, आणि जे काही बुडवलं संस्कृतीला, भाषेला, सगळ्या गोष्टींना शिकलेल्या माणसांनी. आजही गावातला माणूस, मातीतला माणूस, न शिकलेला माणूस हा प्रामाणिक आहे, तो इमानदार आहे. त्याचं प्रेमही तेवढंच इमानदार आहे. कुठल्याही प्रार्थनेशिवाय त्यानं प्रेमासाठी कुठली प्रार्थना केली नाही, त्याला प्रेमाची व्याख्या माहित नाही, प्रेमाची कविता माहित नाही, तरी त्याचं प्रेम प्रामाणिक आहे. जी पुढची कविता आहे की आपल्याकडे 7 जूनला मृग नक्षत्राची सुरुवात होते आणि कधी कधी असं होतं की योग चांगला असेल तर 5-6 जूनला पाऊस पडतो आणि पेरणीला सुरुवात होते. लग्न झालं 5 जूनला. 5 जूनला लग्न झाल्यानंतर मांडव परतणी किंवा मुलांनी मुलींनी फिरायला जाण्याची पद्धत असते. असं काही नाही, शेतकऱ्याची मुलं मुली आहेत आणि शेतात गेले आणि सोबत कोणीच नाहीये, त्यांच्या दोघंच आहे, एकमेकांचा परिचय नाहीये, व्हॉट्सअप, फेसबुक किंवा अगोदर लग्नाच्या अगोदर काही भेटीगाठी नाहीये. तीच त्यांची पहिली भेट आहे आणि ती कविता आहे. कविता आहे 5 जूनला लग्न झालं, 7 जूनला ते गेलेले आहेत शेतात आणि तेव्हा असं दोघच आहेत. लक्षात घ्या, अंगावरची हळदही फिटलेली नाही आणि दोघच आहेत. रोमॅन्टिक होळीचा माहोल आहे. वा वा वा. हे आला दरवळ घेऊन गोड्या मिरगात पाऊस, सैर भैर रानामंधी मिठी भिजली हाऊस. क्या बात है, वा 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 वा. मिठी भिजली हाऊस, वा. बांड काळ्या ढेकळाची धार उतरली नशा, वा. कारभारी न लाजली घोळ लुगड्याची दशा. हे राया थिजला भिजला, वा. आग लागली आगीन. वा. वा. राया थिजला भिजला, आग लागली आगीन. वा. साक्षी थेंबांची अक्षता, झालं दुसरं लगीन. क्या बात है, वा. अक्षता पडल्या वा, वा, वा. त्या माणसांनी दाण्याच्या माध्यमातून टाकल्या वा, वा. आणि 7 जूनला ह्या नक्षत्राच्या क्या बात. अक्षता आहेत. वा वा, क्या बात. बहुत बढ़िया. टोचले अंगात, क्या बात. आलं अंधारून रान. वा. थेंब टोचले अंगात, आलं अंधारून रान. दोन्ही हातान झाकली तिची पाठ मोरी मान. वा 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 सर. तिची वा. पाठ मोरी वा. मान. क्या बात. अरे पावसा पावसा चालू ठेव तू हा खेळ. अरे पावसा पावसा चालू ठेव तू हा खेळ. एकमेकांच्या मिठीत टळो कामातली येळ. वा वा. टळो कामातली येळ. आणि शेवटचं कडवं आहे की खऱ्या अर्थानं 2 रंग एकत्र झाल्यानंतर अवघा रंग एक होतो. वा वा वा. रंगपंचमीचा अवघा रंग एक व्हावा. नक्की. तुझा हिरवा, माझा निळा, त्याचा लाल, त्याचा गुलाबी, ह्याचा पिवळा, त्याचा भगवा असा न राहता या रंगपंचमीचं वैशिष्ट्य आहे की अवघा रंग एक व्हावा. आणि आज खऱ्या अर्थाने शब्दांच्या माध्यमातून तो अवघा रंग एक होतो. शेवटचं कडवं आहे जे माझ्या खूप आवडीचं आहे की मी या 4 ओळींसाठी खऱ्या अर्थाने कविता सांगतो. मेघ फाटला सांडला. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. पाऊस हे आमचं स्वप्न आहे, पाऊस हे आमचं जगणं आहे, पाऊस ही आमची प्रार्थना आहे, पाऊस ही आमची अपेक्षा आहे आणि पाऊस हे आमचं दुःखही आहे. क्या बात है.
वेदनाही आहे. मेघ फाटला सांडला ओटी भरली धरणी. वा वा. मेघ फाटला सांडला ओटी भरली धरणी. व्याकुळल्या ओठातून झरापा झरली गाणी. क्या बात है. वा वा वा. झरली गाणी क्या बात है, क्या बात है. क्या बात झरापा है. झरली क्या बात है. वा 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 वा. क्या बात है. जे लग्नानंतरचा प्रेमाचा जो नाजूक प्रवास आहे तो सरांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून उलगडलेला आहे. मला कुसुमाग्रजांच्या दोन ओळी आठवत आहेत. त्यांनी फार सुंदर म्हटलंय की प्रेम हे पावसासारखं अचानक आकाशातून बरसत नाही. प्रेम हे पावसासारखं अचानक आकाशातून बरसत नाही. मातीत रोप रुजतं तसं ते सावकाश रुजवावं लागतं. आणि मला वाटतं हेच प्रेमाचं सावकाश असं रुजवणं आहे. आणि सरांनी ते आपल्या कवितेच्या माध्यमातून फार उत्तमरित्या मांडलेलं आहे. आपले पुढचे कवी डॉक्टर शेख इक्बाल मिन्ने सर यांना अशी विनंती आहे की त्यांनी आपली रचना सादर करावी. पुन्हा एकदा एक गझल आपल्यासमोर सादर करणार आहे, पण तत्पूर्वी एक गझल आणि एक त्याचे एक दोन शेर बघा. नक्की. विडंबनात्मक आहे, त्या अंगाने तुम्ही घ्यायचे. साहिर भाई, की आयुष्यावर रोजच नुसते बोलत बसले. आयुष्यावर रोजच नुसते बोलत बसले आणि लोकांना खोटे खोटे पटवत बसले. क्या बात आहे. आणि लोकांना खोटे खोटे पटवत बसले. आणि हा शेर बघा की मिष्टान्ने आणि पोट भरून जे जेवत असती. मिष्टान्ने आणि पोट भरून जे जेवत असती उपवासाचे महत्व साऱ्या सांगत बसले. क्या बात है. वाह वाह वाह. ये शेर क्या बात है. मिष्टान्ने आणि पोट भरून जे जेवत असती. वाह. मिष्टान्ने आणि पोट भरून जे जेवत असती उपवासाचे महत्व साऱ्या सांगत बसले. सुंदर. आणि हा शेर बघा की सर्व जगाला सांगत होते लवकर झोपा. सर्व जगाला सांगत होते लवकर झोपा. खतरनाक आहे. रात्री साऱ्या स्वतःच केवळ जागत बसा. क्या बात है. बहुत बढ़िया बहुत बढ़िया सर. क्या बात है. रात्री साऱ्या स्वतःच केवळ जागत बसा. आणि हा शेवटचा शेर बघा की भीक मागणे नसे योग्य हे वदती साऱ्या. भीक मागणे नसे योग्य ते वदती साऱ्या. दानमतांचे घरोघरी ते मागत. क्या बात है. वाह 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 दानमतांचे घरोघरी ते मागत बसले. क्या बात है. दानमतांचे घरोघरी बहुत ते बढ़िया मागत सर. बसले. बढ़िया बढ़िया. आयुष्यावर रोजच नुसते बोलत बसले आणि लोकांना खोटे सारे पटवट बसले. क्या बात. हसलेकडे वळते बघा. विडंबन आणि व्यंग आणि हास्य थोडस मगापासून पत्नीचा लग्न आणि अर्धे लग्न आणि अर्धे नवीन लग्नाची असं चर्चा चालू आहे. आणि आता नुकत्या कोवळ्या लग्न झालेल्या 5 तारखेला आणि 7 तारखेचं वर्णन कोवळं प्रेम. समाधान इंगळे यांनी आपल्यासमोर सादर केलं. आता थोडस काही कालांतरानंतर कसं लग्नाचं हे होतं ते थोडस हा खरं तर माझा अनुभव नाही. कवी आहे. सगळे पात्र काल्पनिक आणि मॅच्युअर्ड प्रेम. प्रगल्भ. आणि सर्व माता भगिनींची माफी मागून ही हजल आपणासमोर सादर करतो बघा. साहिर भाई, की पत्नीला मी ताप म्हणालो चुकले का हो. पत्नीला मी ताप म्हणालो चुकले का हो. सासरचे हे पाप म्हणालो चुकले सासरचे हे पाप म्हणालो चुकले का हो. रिस्क घेऊन म्हणता म्हणून आधी माफी मागितली. सासरचे हे पाप म्हणालो चुकले का हो. आणि हा शेर बघा की 14 वर्षे
पडून आहे दारी माझ्या. 14 वर्षे पडून आहे दारी माझ्या. वा वा. मी साल्याला साप म्हणालो. वा वा मी साल्याला साप म्हणालो. चुकले का? चुकले का हो? चुकले का हो तुम्ही जरा. मी साल्याला साप म्हणालो. चुकले का? हा शेर बघा, सर्वांचा अनुभव आहे, आमचा हा. की मोफत सल्ला संसाराचा देते सासू. क्या बात आहे. मोफत सल्ला संसाराचा देते सासू. मोफत सल्ला संसाराचा देते सासू. खूपच ती निष्पाप म्हणालो. चुकले का? क्या बात. चुकले का? वाह. खूपच ती निष्पाप म्हणालो. चुकले का हो? चुकले का हो? आणि हा शेर बघा की फुकट बढाया मारत जातो शशूर माझा. फुकट बढाया मारत जातो शशूर माझा. तोच राणा प्रताप म्हणालो. चुकले का हो? तोच राणा प्रताप म्हणालो. चुकले का हो? आणि हा शेर बघा, हा शेर समाधानला लागू पडेल. अर्पण लागू करतो म्हणण्यापेक्षा मी अर्पण करतो. की आईवरती गेली आहे मुलगी माझी. वा वा वा. शेर आहे की आईवरती गेली आहे मुलगी माझी. तू ही आता झाप म्हणालो. क्या बात है, क्या बात है. वाह वाह. चुकले का हो? बहुत बढ़िया बढ़िया. आता झाप म्हणालो. आईवरती गेली आहे मुलगी माझी. तू ही आता झाप म्हणालो. चुकले का हो? आणि हा शेर बघा की भाऊ म्हणतो, माझा भाऊ म्हणतो की भाऊ म्हणतो सासर माझे फारच मोठे. भाऊ म्हणतो सासर माझे फारच मोठे. अरे ही तर निव्वळ थाप म्हणालो. चुकले का हो? वाह. ही तर निव्वळ थाप म्हणालो. चुकले का हो? चुकले का हो? आणि आता तुम्ही तिघ कान लावून ऐका. मन लावून ऐका. मन लावून पहिल्यांदा कान आणि मन कान नाही का? की दुःख सारी दुःखे भोगत आहे या लग्नाने. क्या बात. सारी दुःखे भोगत आहे या लग्नाने. हा. मी लग्नाला शाप म्हणालो. चुकले का हो? मी लग्नाला शाप चुकले का हो? म्हणालो. चुकले का हो? आणि हा गझलेचा मक्ताय पहा हा. की इक्बाल म्हणे मीही आता करतो लग्न. पुन्हा एकदा. इक्बाल म्हणे मीही आता करतो लग्न. अरे काय तुझी रे टाप म्हणालो. चुकले का हो? तुझी रे टाप म्हणालो. चुकले का हो? काय तुझी रे टाप म्हणालो. क्या बात. मी सरते शेवटी म्हणजे माझ्या या गझलेच्या सादरीकरणानंतर शेवटी मला पुन्हा चान्स मिळणार नाही म्हणून म्हणतो की मी MCNचं फार आभारी आहे की MCN चॅनलनं हे आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली आणि आम्हा सर्व रसिकांसाठी अत्यंत एक चांगलं आणि अत्यंत प्रभावी असं एक कवी संमेलन आपणासमोर आम्ही सादर केलेलं आहे. मी पुन्हा एकदा आम्हा सर्व कवींच्या वतीनं MCNचे आभार. नक्कीच. सरांनी फार सुंदर गझल या ठिकाणी सादर केली. त्यांनी आधीच सांगितलं होतं की हा माझा अनुभव नाही. अनुभव नसतानाही कवी किती मार्मिकपणाने लिहू शकतो याचा अनुभव आहे. परंतु जरी सरांचा अनुभव नसला तरी सुद्धा अनेक जे दर्शक हे कवी संमेलन पाहत आहे ते कदाचित त्यांच्या अनुभवामध्ये गेले असतील. कारण की मला जिगर मुरादाबादींचा शेर आठवतोय की मैं गजल सुनाकर अकेला खडा रहा, सब अपने अपने चाहने वालों में खो गए. प्रत्येकाला प्रत्येकाच्या आपापल्या आठवणी जागा झाल्या असतील. आणि सरांनी आधी उल्लेख केला होता त्यांच्या आधीच्या गझलेमध्ये की मतांचं दान मागत राजकारणी फिरतात, परंतु कवी मात्र तसे नाही करत. आणि जर म्हणतात की कवींची इतकी लोकप्रियता असते, तुम्ही निवडणूक लढवावी आणि मतांचं दान मागावं, परंतु कवी हे मत जिंकणारे नसून मन जिंकणारे आहेत. आणि लोकांच्या मनावरती राज्य कवी करत असतात. म्हणून कवींची
अधिक कीर्ती जनमानसामध्ये पसरते असं मला वाटतं. कारण लोकांना मतं विकता येतात, मन विकता येत. क्या बात आहे, वा वा. मन हे अनमोल आहेत. नक्कीच. मताचं मोल होऊ शकतं, मन हे अनमोल आहेत आणि ते आज जिंकण्याची खऱ्या अर्थानं संधी मिळाली एमसी. नक्कीच नक्कीच. आणि लोककवी मनमोहन नातूंच्या मला 2 वेळा आठवत आहेत की राजकीय पुरुषांची कीर्ती मुळीच मजला मत्सर नाही. राजकीय पुरुषांची कीर्ती मुळीच मजला मत्सर नाही. आज हुमायून बाबरापेक्षा गालिब हृदय वेधित राही. आज हुमायून आणि बाबरापेक्षा गालिब हृदय वेधित राही. लोकांची हृदय वेधण्याचं काम हे कवी कवितेच्या माध्यमातून करत असतो आणि तीच कवितेची ताकद आहे. गालिब खरा सम्राट. नक्कीच. सुंदर. आपले पुढचे कवी डॉक्टर ललित अधाने सर यांना विनंती आहे की त्यांनी आपली रचना सादर करावी. ललित अधाने सर. मित्र हो, होळीच्या आणि रंगपंचमीच्या निमित्ताने आपण या सर्व कवी संमेलनाचं आयोजन केलेले आणि मला असं वाटतं की बुरा न मानो होली है. कवींनी ज्या काही भावना व्यक्त केल्या हे तुमचं आमचं जगणं असतं आणि या जगण्यावरती भाष्य करण्याचं काम कवी करत असतो. त्यामुळे एखादी कविता मनाला लागली तरी फार काही वाईट वाटून घेऊ नका. आम्हाला आमचे कवी मित्र आहेत ज्ञानेश वाकुडकर, त्यांच्या एका कवितेची आठवण झाली या निमित्ताने. सर्वच जण प्रेमाबद्दल बोलतायत आणि लग्न झालेले न झालेले असा जो इथे थोडासा भेद किंवा चर्चासत्र त्या संदर्भात आयोजित केलं गेलं. एक मित्र वाकुडकरांना भेटतो आणि वाकुडकरांना म्हणतो की आपण चल ताजमहल पाहायला जाऊ. त्यावेळेला वाकुडकरांनी जी कविता त्याला प्रत्युत्तर म्हणून लिहिली ती कविता मला फार महत्वाची वाटते. ती कविता अशी मित्र हो, ताजमहलाची चर्चा कशाला करू, ताजमहलाची चर्चा कशाला करू, साजनी मी तुझा चेहरा पाहिला, ताजमहलाची चर्चा कशाला करू, आज होऊ कसा ताजवरती फिदा, आज होऊ कसा ताजवरती फिदा, त्यास येईल का लाजण्याची अदा, पत्थराची पूजा मी कशाला, पत्थराची पूजा मी कशाला करू, चालता बोलता ताज मी पाहिला, ताजमहलाची चर्चा कशाला करू, ताजमहलाची चर्चा कशाला करू. लोक इकडे तिकडे फिरायला जातात, पर्यटन स्थळ पाहायला जातात, पण मला असं वाटतं की हे पर्यटन स्थळ आपल्या शेताच्या बांधावरही असतात, शेती मातीतही असतात, पण ती दृष्टी पाहिजे आपल्याकडे असली पाहिजे. आणि मी असंच गावाकडे गेलो होतो, घरातही असली पाहिजे. कारण की त्या मित्राला त्यांनी नंतर विचारलं का रे बाबा, शहाजहाननं आपल्या पत्नीसाठी ताजमहल बांधला, तू शौचालय तरी बांधलंयस का? म्हणजे प्रेमापोटी आपण काय करायला पाहिजे तर त्याची जाणीव. शहाजहान ताजमहल बांधतो, तू पत्नीसाठी एक शौचालय बांधू शकत. नक्कीच शौचालय तरी बांधलं. फार सुंदर, चांगला मेसेज. त्यामुळे मला ती कविता फार महत्वाची वाटते. आणि मी असं गावाकडे एकदा गेलो होतो. गावाकडे गेल्यानंतर शेताच्या बांधावरून जाताना माझ्या असं लक्षात आलं की आमच्या शेतामध्ये वडिलांनी एका बाजूला ऊस आणि दुसऱ्या बाजूला कापूस, पण बांधाला आणि कपाशीच्या मध्ये वडिलांनी 2-4 चवळीचे पाट पेरले होते. आणि ऊस असा वाढलेला होता की त्या ऊसाला तुरा आलेला होता, अर्थात तो वयस्कर झाला होता. आणि आमच्याकडे असं आहे की यावर्षी ऊस कारखान्याला पाठवायचा आहे आणि तो कारखान्याला गेला नाही तर त्याला आडसाल्या म्हणतात आणि त्याला येतो तुरा. तसं ज्या मुलाचं लग्न गावामध्ये त्याच्या पालकाला करायचं असतं पण ते झालेलं नाही आणि ते जर झालं नसेल तर त्याला सुद्धा आमच्या गावात आडसाल्या असं. आता ज्यांचं लग्न झालेलं नाही त्यांनी याचा विचार करायचा. तर असा आडसाल्या ऊस आमच्या शेतामध्ये उभा होता आणि मनावर घ्यावं लागेल. घरी सांगा. हवा आली की तो ऊसाचा तुरा असा हलायचा आणि हल्ल्यानंतर मला असं वाटलं की अरे वा, की तो तुरा हल्ला म्हणजे तो कुणाला तरी खुणावतोय आणि मग तो इशारा आहे. आणि तिकडे चवळीनं मात्र
खाली मान टाकलेली होती, वजन भरलेली आहे. भरलेली आहे. आणि मग मला असं वाटलं ती चवळी म्हणजे ती आणि हा ऊस म्हणजे तो. आणि मला ही कविता सुचली. म्हणजे मला असं वाटतं की बाबा, दृष्टी जर असेल तर सृष्टी कुठेही असते. सही बात आहे. मजा येणार आहे. लाज लाजून कवळी झाली चवळीची शेंग. लाज लाजून कवळी झाली चवळीची शेंग. ऊस हलवून तुरा खुणैतो अशी एक. ऊस हलवून तुरा खुणैतो अशी एक. आजूबाजू नाही कुणी घेते चवळी पाहून. आजूबाजू नाही कुणी घेते चवळी पाहून. चाल चालते कवळी थोडं लटक होऊन. चाल चालते कवळी थोडं लटक होऊन. अर्थात यांना होता. डोळे डोळ्याला भिडता अंगी होते आग आग. डोळे डोळ्याला भिडता अंगी होते आग आग. दोघाच्या मधी उभा फना काढून दोघाच्या मधी उभा फना काढून या नाग. सर जास्त संख्या नाग. पण पुढे काय झालं? पुढे काय झालं? तशी फिरली माघारी त्याचा फुतकार ऐकून. तशी फिरली माघारी त्याचा फुतकार ऐकून. ऊस गेला कारखान्या चवळी तिथंच बसून. क्या बात आहे, क्या बात आहे. चवळी तिथंच बसून. वाह 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 वाह, क्या बात है, बहुत बढ़िया, वाह. मजा आली. बहुत अच्छा. मजा खूप सुंदर. क्या बात है. म्हणजे असं काही नाही की बाबा लग्न झालेलं आहे म्हणून अशा कविता लिहायच्या नाहीत. लिहायला हरकत नाही. नाही, नक्कीच आपण त्या नक्कीच लिहिल्या पाहिजेत. कौन कहता है बूढ़े इश्क नहीं करते, वो करते हैं लेकिन हम उन पे शक नहीं करते. क्या बात है, क्या बात है. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. पण असं जरी असलं तरी आपला मगाशी विषय झाला की आता आम्ही मनावर घेतलं पाहिजे. पण तुम्ही जोपर्यंत आम्हाला करू देणार नाही तोपर्यंत आम्ही मनावर घेणार नाही. मला एका शायराच्या ओळी आठवत आहेत. म्हणतात कि कुदरत के फैसले का सम्मान कीजिए, आप बस अब इतना ही काम कीजिए. इश्क करना तो हम जैसे जवानों का काम है, आप तो बस बुढ़ापे में राम राम कीजिए. त्यामुळे आता आम्हाला आपण करू द्यावं, संधी द्यावी. मार्गदर्शन ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि जो बांधीचा उल्लेख केला, महेश केळुसकरांची आठवण झाली की पांदीत भेटलं अंगा खेटलं काळोख किनार. पांदीत भेटलं अंगा खेटलं काळोख किनार. हातात हात धरला अकस्मात आणि झालं झिंझिनाट. असं झिंझिनाट होत असतं. कवितेच्या माध्यमातून फार सुंदर उत्तरोत्तर ही मैफिल रंगत गेली आणि या कवी संमेलनाची रंगत अधिक वाढत गेली. आणि रंग कवितांचे हे जे कवी संमेलनाला आपण शीर्षक दिलं होतं ते खऱ्या अर्थानं सार्थकी झालं. माझी एक रचना ठेवून मी या कवी संमेलनाचा समारोप करूया. बुरान वालो होली आहे असं म्हणतात. तसं झालंय असं सर की पहिल्यांदा लोक घरातून निघायचे, ऑफिसात जायचे, ऑफिसातून निघायचे, बाजारात जायचे. अलीकडे लोक काँग्रेसमधून निघतात, भाजपमध्ये जातात, भाजपमधून निघतात, सेनेत येतात. त्यामुळे हे असं सगळं वातावरण सभोवताली आहे. त्यामुळे कोणालाही कुठे जाण्याची मुभा आहे. आता सगळं सुरळीत चालू आहे राज्यामध्ये. परंतु पूर्वी अशी परिस्थिती निर्माण झाली की सरकार नेमकं कोणाचं आहे, राष्ट्रवादीचं आहे की सेनेचं आहे, आणि राष्ट्रवादीचं आहे की भाजपाचं आहे की भाजप सेनेचं आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली. व्हॅलेंटाईनला मोदींनी बारामती दौराही केला. त्या पार्श्वभूमीवर प्रासंगिक कविता लिहिली होती.
राष्ट्रवादी म्हणाली शिवसेनेला, सत्तेत आमचाही वाटा आहे. वा वा, क्या बात आहे. राष्ट्रवादी म्हणाली शिवसेनेला, सत्तेत आमचाही वाटा आहे. तुमच्याकडे असेल धनुष्यबाण, आमच्या घड्याळात काटा आहे. वा वा, क्या बात आहे. तुमच्याकडे असेल धनुष्यबाण, आमच्या घड्याळात काटा आहे. गेले दिवस तुमच्या मातोश्रीचे, मातोश्री आता गोविंद बाग आहे. क्या बात आहे. गेले दिवस तुमच्या मातोश्रीचे, आता गोविंद बाग आहे. तिकडच्या सर्व कमळ फुलांची आमच्याकडे रांग आहे. तिकडच्या सर्व कमळ फुलांची आमच्याकडे रांग आहे. आणि व्हॅलेंटाईनला आपण सगळ्यांनी पाहिलं की गोविंद बागेतल्या जेवणाची दिल्लीलाही लागली चव. क्या बात आहे. गोविंद बागेतल्या जेवणाची दिल्लीलाही लागली चव. तुमच्या देखत जाहीर केले, व्हॅलेंटाईनला त्यांनी लव. तुमच्या देखत जाहीर केले, व्हॅलेंटाईनला त्यांनी लव. बागेत कन्फ्यूज होऊ नका. 2 बाग आहेत. क्या बात. बागेत कन्फ्यूज होऊ नका. ही काही रेशीम बाग नाही, नागपूरची रेशीम बाग आहे. बागेत कन्फ्यूज होऊ नका. ही काही रेशीम बाग नाही. असं मुळीच समजू नका की रेशीम बागेला जाग नाही. असं मुळीच समजू नका की रेशीम बागेला जाग नाही. तुम्ही नुसत्या फोडा डरकाळ्या, नुसता सामना करत राहा. तुम्ही नुसत्या फोडा डरकाळ्या, नुसता सामना करत राहा. कोण कोण येतंय गोविंद बागेत, क्या बात. टक लावून बघत राहा. कोण कोण येतंय गोविंद बागेत, टक लावून बघत राहा. असं त्यावेळी मी लिहिलं होतं. आणि आता अगदी लेटेस्ट 2 ओळी, ताजा माल आहे. अक्षरशः वाफा येत आहेत त्याच्या. क्या बात. असं ताजं आहे. असा वाफा आहे की आता कशी परिस्थिती झाली. गेल्या महिनाभरात आपण अनुभवलं की आम्ही मुंबई जिंकली, तुम्ही सत्ता राखली. वा वा. आम्ही मुंबई जिंकली, तुम्ही सत्ता राखली. वेगवेगळे लढून सुद्धा सत्तेची चव चाखली. वेगवेगळे लढून सुद्धा सत्तेची चव चाखली. झोल सगळा सॉल्व झाला. झोल सगळा सुटला आता. झोल सगळा सुटला आता. जरी भांडलो खूप, लढलो खूप, आता मुंबईत तेरी चूप, महाराष्ट्रात मेरी चूप. आता मुंबईत तेरी चूप, महाराष्ट्रात मेरी चूप. अशी पद्धती आहे. बहुत बढ़िया. क्या बात आहे. हे चटका लागला. हे टिपण्याचा थोडासा प्रयत्न केला. म्हणून अगदी सगळ्या प्रकारच्या कवितांनी, सगळ्या कवितेच्या रंगांनी हे कवी संमेलन रंगत गेलं, रंग भरले गेले. त्यामुळे एमसीएन तर्फे या कवी संमेलनामध्ये सहभागी झालेल्या सर्व कवींचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि मिर्झा बेग यांच्या शब्दात इतकंच म्हणतो की कवितेनं सारलं, कवितेनं तारलं. कवितेनं सारलं, कवितेनं तारलं. जवा होतो उपाशी, कवितेनं चारलं. कवितेनं सारं जीवन केलं माझं व्याप्त. कवितेने सुरू, कवितेने समाप्त. कवितेने सुरू, कवितेने समाप्त. धन्यवाद. 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 रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांना धुलिवंदनाच्या रंगपंचमीच्या मनापासून शुभेच्छा. खूप खूप आभार.